अशा या अत्यंत श्रोताफल महत्त्वाच्या कार्यक्रमाच्यासाठी कर्नाटक गव्हर्नमेंटच्या वतीनं उपस्थित असलेल्या महिला आणि बालकल्याणमंत्री श्रीमती लक्ष्मीताई हेंबाळकर आज या ठिकाणी उपस्थित असलेले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं ज्यांनी पूजन केलं, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कर्नाटकामध्ये ज्यांनी क्रांती केली ते आमचे सरकारचे डॉक्टर भावाकर कोरे, तुकाराम बँकेचे चेअरमन प्रकाश भरदळे, विठ्ठलराव हलगेकर, खानापूरचे आमदार, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे जुने सरकारी माधवजीराव असते, अमित देसाई, व्यासपीठावरचे सगळे अन्य सरकारी कार्यक्रमाचे अध्यक्ष रावजी महादेव पाटील आणि उपस्थित बंधू भगिनींनो, या संस्थेला 150 वर्षापेक्षा अधिक काळ शैक्षणिक क्षेत्रामध्ये सेवा करण्याची संधी ही मिळाली आणि तुम्हा लोकांच्या सदिच्छा त्यांच्या पाठीशी आहे. 150 वर्ष सातत्यानं ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक सेवा देणं ही काही साधी गोष्ट नाही. देशामध्ये अनेक संस्था आहेत, त्या अनेक ठिकाणी पुण्यामध्ये असतील, बंगलोर असतील, असतील, दिल्लीत असतील, पण लेण्यासारख्या लहान ठिकाणी ही संस्था थांबते आणि जिथे वर्ष ज्ञानदानाचं काम करायचं ही काही साधी गोष्ट नाही. त्यांच्या पाठीचे तिचं नेतृत्व उभं राहिलं आणि या क्षेत्रामध्ये वाहून घेण्याची भूमिका घेणारा जो शिक्षक वर्ग आहे त्यांच्या कष्टानं हा इतिहास या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या 150 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्यांनी योगदान दिलं त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं हे माझ्या दृष्टीत असायचं होत होतं. आपण सगळे ग्रामीण भागात आहोत. मोठ्या युगपुरुषांचा आदर्श हा ठेवून पुढे जाणार आहोत. इथं आल्याच्या नंतर काही विभूतींचा सन्मान आपण या ठिकाणी केला आणि त्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी केली. या देशामध्ये राजे अनेक होते. 300 वर्षाच्या अधिक काळ अनेक राज्य होते, संस्थानं होती. ती संस्थानं, ती राज्य त्या राजांच्या कुटुंबाच्या नावानं ती ओळखली जायची. मग ते दिल्लीचे मोगल असतील, देवगिरीचे यादव असतील किंवा आणखी राज्याचे कोणते असतील, या सगळ्या राज्यकर्त्यांची ओळख ही त्यांच्या कुटुंबाच्या नावानं, त्यांच्या भागाच्या नावानं ही होत असते. यादव कुठे तर देवगिरीचे, मोगल कुठे तर दिल्लीचे. पण छत्रपती शिवाजी महाराज हा असा एक राजा होऊन गेला की या राजाने उभ्या आयुष्यामध्ये त्यांचं राज्य ते उभं केलं
ते भोसल्यांचं राज्य नव्हतं, ते रयतेचं राज्य होतं, ते हिंदवी स्वराज्य होतं. आणि रयतेच्यासाठी राज्य सकट चालवण्याच्या सवयीचा आदर्श ज्या राज्यांनी दाखवला त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख हा करावा लागेल. आणि म्हणूनच देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही आज शिवाजी महाराजांचं नाव आलं की लोक युगपुरुष म्हणून त्यांच्यासमोर नतमस्तक होतात. मला अतिशय आनंद इथे आल्यानंतर ही जी तुमची सरकारी मराठी मॉडेल शाळा आज शतकोत्तर सुवर्ण महत्त्वाला आली आणि त्याची जी प्रसिद्धी केली त्याच्यामध्ये एका दाम्पत्याचा होतो हा कसा क्षण दिसतो. आणि तो म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी. आज या दोघांच्या संबंधी प्रचंड इतिहास आहे. सावित्रीबाई स्त्री शिक्षणाच्या संबंधी त्यांनी काम सुरू केलं. पुण्यातल्या विहिरेवाडामध्ये पहिली मुलींची शाळा ही सावित्रीबाईंनी सुरू केली. आणि त्या शाळेला त्या काळात शिक्षक मिळत नव्हते म्हणून स्वतः अध्ययन केलं आणि शिक्षिका म्हणून काम करत होते. त्या काळात समाजाचा एक विशिष्ट वर्ग मुलींच्या शिक्षणाच्या विरोधी होता. आणि सावित्रीबाई शाळेला निघाल्यानंतर त्यांच्या अंगात शिकलचाक, प्रसंगी शेणचाक या प्रकारे एक प्रकारचा त्यांच्याबद्दलचा हल्ला करत होता. पण सावित्रीबाई थांबल्या नाही, जगमगल्या नाहीत. त्या शाळेत जाताना नेसलेलं वस्त्र आणि हातामध्ये आणखीन एक वस्त्र ते घेऊन जात असत. पण ज्ञानदानाचं काम मुलींच्यासाठी त्यांनी कधी थांबवलं नाही. महात्मा ज्योतिबा फुले यांचं एक प्रचंड काम आहे. एक आगळा वेगळा दुसरा असलेला हा नेता होता. त्याचं एकच उदाहरण तुम्हाला सांगतो की त्या काळामध्ये इंग्रजांचे राज्य होतं आणि इंग्रज राज्यकर्ता त्यांचं नाव होतं पंचम जॉर्ज. आणि पंचम जॉर्जनी भारताला भेट द्यायचा निर्णय घेतला. आणि त्यावेळेच्या सरकारने त्यांचं स्वागत, त्यांची वत मुंबईला इंडिया गेटवे ऑफ इंडिया इथं लागणार होती. आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी ते गेटवे ऑफ इंडिया त्या ठिकाणी बांधलं गेलं. वोट आली, वोटीचं पंचम जहाज उतरले. अनेक लोक अधिकारी त्यांचं स्वागताला होते. आणि मागं एका कोपऱ्यामध्ये एक फेटा बांधलेला, धोतर नेसलेला, जॅकेट घातलेला एक माणूस उभा होता आणि त्याच्या हातात एक कागद होता. जसे जसे पंचम जहाज त्यांच्या रथाकडे निघाले तसं पोलिसांनी बाकीच्या लोकांना बाजूला केलं आणि ते त्या ग्रस्ताला सुद्धा बाजूला करायला निघाले. पंचम जहाजच्या लक्षात आले, त्यांना औत्सुक्य होतं की कोण व्यक्ती आहे, हातात कसला कागद घेऊन उभा आणि का उभा आहे. त्यांनी सांगितलं त्यांच्या अधिकाऱ्यांना त्या व्यक्तीला बाजूला करू नका, त्याच्या हातात काय निवेदन असेल तर ते मला द्या. त्या निवेदनात काय लिहिलं हे मला समजून घ्यायचं. त्यांच्या हाताचं निवेदन घेतलं, पंचम जहाज दिलं आणि मराठी समजायला एका अधिकाऱ्यांनी त्याचं भाषांतर हे पंचम जहाजला करून सांगितलं. या निवेदनात काय होतं, त्यावेळेला राज्यामध्ये दुष्काळ होता. या दुष्काळानं हा सगळा भाग, चिकोली असेल,
निफाणी असेल, जत असेल, आटपाडी असेल, सातारा असेल, या सगळ्या भागामध्ये दुष्काळ होता. आणि त्यावेळेच्या इंग्रज सरकारने लोकांना जगण्यासाठी काहीतरी काम दिलं पाहिजे म्हणून खडी फोडायचं काम दिलं. तर दगडापासून खडी फोडायची आणि नंतर ती खडी रस्त्यासाठी हे काम त्यांनी केलं. त्या निवेदनामध्ये त्या गृहस्थांनी हे म्हणलं होतं की दुष्काळ ही निसर्गाची अवकूफ आहे, याला आमचा दोष नाही. लोकांना जगवण्यासाठी तुम्ही खडी फोडायचं काम देता, त्याऐवजी तुम्ही या भागात जो पाऊस पडतो त्याचा थेंब न थेंब हा वाचवण्याच्यासाठी साठवण तलाव बांधले आणि त्यासाठी लोकांना काम दिलं. तर त्या साठवण तलावामध्ये पाणी साचलं, विहिरीचं पाणी पातळी वाढेल आणि शेतीला पाण्याचा प्रश्न होतो. दुसरी मागणी त्यांनी केली की आम्हाला साठवण तलावाची जशी आमची आग्रहाची मागणी आहे तसा शेतीला जोडधंदा पाहिजे आणि तो जोडधंदा दुधाशिवाय दुसरा असत नाही. पण आमच्याकडे त्याच गाई तेच बैल याच्यामुळे नवीन जात तयार होत नाही आणि म्हणून विलायतेतनं वळू पाठवावा आणि संकरित नवीन जात तयार करावी की जेणेकरून दुधाचं अधिक उत्पन्न हे त्या ठिकाणी देते. तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली ही सगळी फलिक जमीन, त्या फलिक जमिनीवर तुम्ही झाडं लावायचा कार्यक्रम घ्या. या 3 गोष्टी केल्या आणि त्या यशस्वी झाल्या तर दुष्काळाच्या संकटातून इथला शेतकरी वाचेल. आणि म्हणून अशा प्रकारची मागणी त्या ग्रस्तांनी केली आणि त्याच ग्रस्ताचं नाव ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुलेंनी जो विचार केला तो लक्षामध्ये घ्या की 1800 सालाहून पाझर तलाव, साठवण तलाव, सुती धरणं याचा विचार, संकटित गाय हिची निर्मिती याचा विचार आणि माळावर झाडं लावून एकंदर चित्र बदलाच्यासाठी पर्यावरणाला मदत करण्यासाठी उपयुक्त असा निकाल घ्यावा ही सांगण्याची भूमिका माझ्या मते एक प्रकारची वैज्ञानिक दृष्टी ही महात्मा फुल्यांना होती. आणि म्हणून इथं महात्मा फुले आणि ज्योतिबा सावित्रीबाई या दोघांचे फोटो दाखवलेले माझ्या मते हे आदर्श आपण कायम आपल्या सगळ्यांच्या सोबत ठेवले पाहिजेत एवढंच या ठिकाणी सांगतो. मला आनंद आहे की येळूरला आज मला येता आलं. याच्या आधी 2-3दा मी आलो होतो. खरं सांगायचं म्हणजे त्यावेळेला एकीकडे समितीच्या चळवळीमध्ये जी काही गावं होती महत्त्वाची त्याच्यामध्ये योगदान देणारं हे एक गाव होतं आणि त्या निमित्तानं माझ्या तक्रारीच्या झाल्या. पण मला एक गोष्ट इथे आठवते, इथं भाताचं पीक फार चांगलं घेतात आणि येळूरचा भात हा इतर भातापेक्षा वेगळा भात आहे. हा भात खायला अधिक चांगला आणि हे मी इथं आल्याच्या नंतर अनुभवलं आहे आणि त्यामुळं साहजिक इथं आल्याचा आनंद मला आहे. आजचा हा कार्यक्रम शिक्षण क्षेत्रातल्या संस्थेच्याबद्दलचा आहे. येळूरचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की इथं सैनिक जसे जास्त आहेत तसे घरची शिक्षक आहेत. जर माझी खात्री आहे की सकाळी 7 वाजता गावाच्या मध्यभागी तुम्ही उभा राहिला आणि वरच्यानी गुरुजी बाहेर या म्हणलं तर अनेक घरातले गुरुजी बाहेर इतके शिक्षक या ठिकाणी आहेत. हे शिक्षकांचं गाव आहे आणि म्हणून त्याचं नाव लौकिक तेव्हापासूनचं आहे.
या गावामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडल्या, इतिहास घडला. त्यासाठी अनेकांनी कष्ट केले. मला आठवतं शामराव देसाई त्यांचं राष्ट्रवीर नावाचं वृत्तपत्र होतं आणि त्याच्यामार्फत जनतेमध्ये जागृती करण्याच्या संबंधीचं काम त्यांनी उभं आयुष्य केलं. सरकारी संस्था इथं दिसतात. इथं आमचे जे प्रकाश वर्गाळे इथं बसले त्यांची संस्था माझ्या मते शामरावजी देसाईंनी काढलेली होती. या शैक्षणिक संस्था, या सरकारी संस्था शामराव देसाईंनी काढल्या. हे ऐतिहासिक सत्य आहे आणि असं काम करणारे नेते या ठिकाणी होते. वसंतराव पाटील आणि नंदी आहे या दोघांनी माझ्याबरोबर विधानसभेत काम केलं. ते इथं विधानसभेत होते, मी तिकडं विधानसभेत होते. माझा स्वतःचा विधानसभा, लोकसभा, राज्यसभा आणि विधान परिषद याच्यात फार काळ केला. तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझा एकंदर कालखंड लक्ष्मीताई विधानसभा, लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद याची माझी सुरुवात 1967 साली झाली आणि 67 सालापासून आजपर्यंत 57 वर्ष लोकांनी मला सतत निवडून दिलं. एक दिवससुद्धा सुट्टी दिली नाही. आणि त्यामुळे संसदीय कामाच्यामध्ये इतर राज्याचे सुद्धा आम्हाला अनेक वित्त मिळते. आणि त्यांचा विचार करत असताना कर्नाटकामध्ये हे नंदी हरी, वसंतराव पाटील अनेकांची नावं घेता येतील. ही कर्नाटकच्या विधानसभेत होती, पण आम्हा सगळ्यांची एक प्रकारचा संपर्क ठेवणारे असे हे सगळे नेते होते. आणि त्यामुळे आज मला इथं आल्याच्या नंतर त्यांची आठवण होणं हे स्वाभाविक आहे. मी काही अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेत नाही. येळूर हे ऐतिहासिक गाव आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये योगदान देणारं गाव आहे. नंतरच्या चळवळीमध्ये अग्रभागी राहणारं गाव आहे. आणि सतत पुढच्या दिशेनं प्रगतीच्या रस्त्यानं जाण्याच्या संबंधीचा विचार करणाऱ्या लोकांचं हे गाव आहे. आणि त्यामुळे कितीही शिक्षण संस्था 150 वर्ष सातत्यानं ज्ञानदानाचं काम करते. याचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांचं आणि या संस्थेला ज्यांनी योगदान दिलं त्या सगळ्यांचं मी जाहीर अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द इथे संपवतो. धन्यवाद साहेब.